परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकोन सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्य चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी आदिमध्यावसानक. प्रश्न केला बरवानिका सांगेन आता तुझ विवेका. अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी पासोनी सकळ. पूर्वी सृष्टी नभती काही जलमय होते सर्वही. आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण सर्वाठाई वास पूर्ण. बुद्धी संभव प्रपंच गुण हिरण्यगर्भ अंड निर्मिले. तेची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणाने ब्रह्मासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली ऐका. एक शकल भूमिका होऊन ठेली शकले दोनी. ब्रह्मा तेथे उपजोन रचिले चवदाही भुवन. दाही दिशा मानस वचन काळकाम क्रोधादि सकळ. सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियेसी 7 जण ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि आंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ. सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि तेथून पीठ गुरु संतती. सांगेन ऐका एकचित्ती सभाग्य नाम धारका. अत्रि ऋषींची भार्या नाम तिचे अनसूया. पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाण. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगो. पतिसेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत. स्वर्ग ऐश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळुनी त्रयमूर्ती पासी जाऊनी. विनविताती प्रकाशोनी आचार अत्रि ऋषींचा. इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रता स्त्री अनसूया. आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारोनी. पतिसेवा करी भक्तीसी मनोवाक काय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी विमुख नभे कवणे काळी. तिचा आचार देखोनी सूर्य भीतसे गगनी. उष्ण तिजला होईल म्हणोनी मंद मंद तपतसे. अग्नि झाला भयाभीत शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवून देखा नम्र जाहली पादुका. शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीत असो. नेणो घेईल कवणस्थान कोण्या देवाचे हिरोन. एखाद्याचे वर देता जाण तोही आमुते मारू शके. यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय. जाईल आमुचा स्वर्गठाय म्हणून आलो तुम्हा सांगो. न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तीसी. तिचे द्वारी अहर्निशी राहू चित्त धरून या. ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती म्हणती आहे पतिव्रता. व्रतभंग करून तीसी ठेवून येऊ भूमीसी. अथवा वैवस्वतालयासी पाठवू म्हणून निघाले. सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे. आश्रमा आले अत्रीचे अभ्यागत होऊन या. ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण. अनसूयेसी आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती. क्षुधे बहु पीडोन आम्ही आलो ब्राह्मण. त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि काठाया. सदा तुमचे आश्रमात संतर्पण अभ्यागत. ऐको आली कीर्ती विख्यात म्हणून आलो अनसूये. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकिले आम्ही. ठाकोनी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकून अनसूया नमन केले तत्क्षणिया.
बैसकार करून या क्षालन केले चरण त्यांचे. अर्घ्यपाद्य देऊन त्यांसी गंधाक्षत पुष्पेसी सवेच म्हणतसे हर्षी आरोगण सारीजे. अतिथी म्हणे तये वेळी करोनी आलो आंघोळी ऋषी येती बहुता वेळी त्वरित आम्हा भोजन यावे. वासना पाहोनी अतिथी ते काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरिते बैसकार केला देखा. बैसवोनिया पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी घेवोनी आली आपण क्षीरी शाकपाक तये वेळी. तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दूरी देखोनी तुझे स्वरूप सुंदरी अभीष्ट मानसी आणिक वसे. नग्न होबोनी आम्हासी अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी. ऐको द्विजांचे वचन अनसूया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी अतिथी विमुख तरी हानी निरूपकेवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असे तपफळ तारील मज म्हणतसे. ऐसे विचारोनी मानसी तथास्तु म्हणे तयांसी भोजन करावे स्वस्थ चित्तेसी नग्नवाढी न म्हणतसे. पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडवनी नग्न म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होवोनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका तव तेची झाले बाळका ठायां पुढे लोळती. बाळे देखोनी अनसूया भयचकित होवोनिया पुनरपि वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकांजवळी. रुदन करीती तिन्ही बाळे अनसूया राहावी वेळोवेळे क्षुधार्थ झाली केवळे म्हणून कडिये घेतसे. कडिये घेवोनी बाळकांसी स्तनपान करवी अतिहर्षी एका सांडोनी एकाशी निवारण करीतसे. पाहे पा नवल काय घडले त्रयमूर्तींची झाली बाळे स्तनपान मात्रे तोषले तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वळवा अग्निजाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी. चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण. भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्तनपान करवी अनसूया सुंदर तपस्वी अत्री ऐसा. अनसूया अत्री रमणी नभती ऐशी कोणी त्रयमूर्तींची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात. कडिये घेवोनी बाळकांसी खेळवी तसे तिघांसी घालोनिया पाळण्यासी पर्यंदे गायी तये वेळी. पर्यंदे गाय नाना परी उपनिषदार्थ अतिकुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संबोखितसे त्रिमूर्तीसी. इतके होता तये वेळी माध्यान्ह भेळ अतिथी काळी अत्रि ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रमा. घरा माझी अवलोकिता तव देखली अनसूया गाता कैची बाळे ऐसे म्हणता पुसतसे स्त्रियेसी. तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहात त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे. नमस्कारिता अत्रिदेखा संतोष वृष्णो वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तये वेळी. बाळ राहिले पाळणेसी निजमूर्ती ठाकले सन्मुखेसी साधु साधु अत्रि ऋषी अनसूया सत्य पतिव्रता. तुष्टलो तुझे भक्तीसी माग मनी वर इच्छिसी अत्रि म्हणे सतीसी जे वांछिसी माग आता. अनसूया म्हणे ऋषींसी प्राणेश्वरा तूची होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रापरी हेची मागतो निर्धारी त्रयमूर्ती आपणा एक रूपा. ऐसे वचन ऐकोनी वरदिधला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणोनी आपण गेले निजालयासी. त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनसूया पोशी बाळका परी नामे ठेविली प्रीती करी त्रिवर्गांची परियेसा. ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनसूयेचे. दुर्वास आणि चंद्रदेखा उभे राहुनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका
जाऊ तपा निजस्थाना. दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी, जाऊ तीर्थे आशरोनी, म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे आहो माते, निरोप द्यावा आम्हा त्वरिते, चंद्रमंडळी वास माते, नित्य दर्शन तुमचे चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती, असेल तुमचे धरून चित्ती, त्रयमूर्ती तोची निश्चिती, म्हणून सांगती तियेसी. त्रयमूर्ती जाण तोची दत्त, सर्व विष्णुमय जगत, राहील तुमचे धरून चित्त, विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रयमूर्ती ऐक्य होऊन, दत्तात्रेय राहिला आपण, दुर्वास चंद्र निरोप घेऊन, गेले स्वस्थाना अनुष्ठानासी. अनसूयेचे घरी देखा, त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रेय एका, मूळपीठ श्री गुरूंचे. ऐशा परी सिद्ध देखा, कथा सांगे नामधारका, संतोषे प्रश्न करी अनेका, पुसतसे सिद्धासी. जय सिद्ध योगीश्वरा, भक्त जन मनोहरा, तारक संसार सागरा, ज्ञानमूर्ती कृपा सिंधू. तुझे निप्रसादे मज, ज्ञान उपजले सहज, तारका आमुचा योगीराज, विनंती माझी परियेसा. दत्तात्रेयाचा अवतारू, सांगितला पूर्वा पारू, पुढे अवतार जाहले गुरु, कवणे परी निरोपिजे. म्हणे सरस्वती गंगाधरू, पुढील कथेचा विस्तारू, ऐकता होय मनोहरू, सकळाभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु, श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.